जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 15वा आत्मदशक. समास 9वा पिंडोत्पत्ती निरूपण नाम. श्रीराम समर्थ. चौखानीचे प्राणी असती, अवघे उदकेची वाढती, ऐसे होती आणि जाती असंख्यात. श्रीराम समर्थ. बघा, दशक 15वा आत्मदशक. आत्म समर्थ काय म्हणतात की अंतरी आपल्याला शोध बोध घेता आला पाहिजे, ओळख घेता आली पाहिजे. अहो, समर्थांनी आपल्याला समास 9वा आणलाय, पिंडोत्पत्ती निरूपण नाम. आता पिंडाची निर्मिती कशी झाली. आता जी आई 9 महिने बाळाला पोटात वाढवते बघा, सर्वच वाढवतात ना, 9 महिने 9 दिवस बाळाला पोटात वाढवतात. परंतु ते बाळ म्हणजे त्याची घटना कधी घातली, त्याची निर्मिती कशी झाली हे आईला माहीत आहे का हो? ज्या वेळेस काही लक्षणं दिसायला लागतात त्यावेळेस आपण कुठंतरी काय करतो, चेक करायला जातो आणि मग लक्षात येतं की काय हो, आपण काय आहे, म्हणजे गरोदर आहे, बाळ होणार आहे आपल्याला. हे कधी कळतं? कुठली तरी टेस्ट केल्यानंतर. मग लक्षात घ्या, ज्या पिंडामध्ये तो पिंड वाढतोय ना, आपल्या देहामध्ये तो पिंड वाढतोय, परंतु आपल्याला त्याची भनक आहे का? आपण त्याला घातलंय का ते जन्माला? नाही. समर्थ म्हणून आपल्याला समर्थांनी पिंडोत्पत्ती निरूपण नाम आणलंय. पिंडाची उत्पत्ती आपल्या पिंडामध्ये जरी तो पिंड वाढत असला तरी आपल्याला कळत नाही हो. अखंड आपण काय करतो, फक्त आपल्याला काय माहिती आहे, 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, एवढंच माहिती. आणि सोनोग्राफीत म्हणजे सोनोग्राफी चेक केल्यानंतर डॉक्टरांना कळतं की काय हो, बाळाची कुठपर्यंत वाढ झाली ते कळतं. परंतु ते आईला कळतंय का मनाने? आपोआप कळतंय का हो? नाही कळत. म्हणून समर्थ म्हटले, अरे जन्माला घालणारा वेगळा आहे, त्याचं पालन पोषण करणारा वेगळा आहे. हे लक्षात घ्या. पिंडाची उत्पत्ती कोणापासून झाली, कशापासून झाली, सगळं ते म्हणजे समर्थांनी काय सांगितलं, पाणी हे पहिलीच ओवी दिली ना, चौखानीचे प्राणी असती, अवघे उदकेची वाढती, ऐसे होती आणि जाती असंख्यात. अहो, त्या पाण्यापासूनच निर्मिती होते ना पिंडांची. समर्थ म्हटले, ते जे आहे मनुष्यात म्हणजे देह निर्माण कशापासून होतोय? उदकापासूनच निर्माण होतोय. आणि प्रत्येक प्राण्याला पाण्याची गरज आहे. अहो, एक वेळ जेवण नसलं तरी चालेल, 21 दिवस माणूस अन्न नसेल तरी जगू शकतो, परंतु पाण्याशिवाय जगू शकत नाही. म्हणजे पाणी किती गरजेचं आहे, पाणी खूप गरजेचं आहे. समर्थ म्हणतात की या 84 लक्ष जीव योनीत प्रत्येक जीवाला काय लागतं? पाणी लागतं. म्हणून समर्थांनी पिंडोत्पत्ती निरूपण नाम आपल्यासाठी आणलंय की बाबा रे, जिच्या पोटात ते बाळ वाढतंय तिला सुद्धा माहीत नसतं की त्या बाळाला हात कधी आले, पाय कधी आले, डोकं कधी आलं, ते बाळ कधी राहिलं, हे काहीही माहीत नसतं. लक्षात घ्या. म्हणजे निर्माण करता किती श्रेष्ठ आहे हो. आपल्या उदरात ते बाळ वाढत असलं तरी आपल्याला कळत नाही हो की त्या बाळाची वाढ कशी होते, ते बाळ कसं काय जगतंय, आपल्याला काहीही कळत नाही. म्हणजे समर्थ म्हटले, आपल्याला डॉक्टरांनी सांगावं लागतं की बाळाचं काय झाले, अशी वाढ झाली, असं हे झाले, मग आपल्याला कळतं. परंतु डॉक्टरांनीही कळत म्हणजे ते मशिनरीमध्ये घातल्यानंतर कळतंय हो की काय कुठपर्यंत ग्रोथ आहे. पण समर्थ म्हटले, अरे घटना कोणी घातली, त्याला जन्माला कोणी घालतंय, त्याच्यात जीव कधी आला, त्याला अवयव इंद्रिय कधी आली, एका दिवसात तर येत नाहीत ना. मग समर्थ म्हटले, अरे जिच्या पोटात वाढतंय ते बाळ, तिला सुद्धा हे शेवटपर्यंत कळत नाही की ह्या बाळाला कुठले अवयव कधी आले, डोळे कधी बसवले, हात कधी बसवले, मूर्ती कधी घडवली, कधी विचार केलाय? समर्थ म्हटले, अंतरी विचार आला पाहिजे हो. या पिंडाचे आपण आपला देह दिसतोय,
बरोबर आहे. समर्थ म्हटले जन्मला त्यावेळेस एवढा किती असतो, 1 फूट पण नसतो ना, अर्धा फूट असतो ना. लहान बाळ अर्धा फूट असेल. समर्थ म्हटले ते अर्धा फुटाचा 6 फुटापर्यंत कसा काय वाढला हो? कोण करतंय हे सगळं? मग हे याची ओळख आपल्याला घेता आली पाहिजे. म्हणजे हे सगळं घडतंय. समर्थ म्हटले हे जे वाढतंय, शरीर वाढतं ना, लहान बाळाचं मोठं बाळ होतंय ना, लहान बाळाचं हळूहळू हळू वाढ होते. कशामुळं होते? समर्थ म्हटले याला सगळं कारणीभूत काय आहे हो? पाणी. पाणी असेल तरच माणूस जगू शकतोय. पाणी नसेल तर या 84तला कुठलाच जीव जगू शकत नाही. म्हणजे चारी खाणी चारी वाणी, ज्या चारी खाणी आहेत त्या प्रत्येक म्हणजे त्या चारी खाणीतील प्रत्येक जीव कशावर अवलंबून आहे? पाण्यावर अवलंबून आहे. पाणी नसेल तर काय होतात हो? प्राणी मरून जातात. म्हणून शेवटी कशावर येतं? पाण्यावरती. म्हणजे पाण्यामुळेच आपण काय आहे? जिवंत आहे हे विसरायचं नाही. समर्थ म्हटले कारण का? पाणी आहे म्हणून आपण आहे. पाणी म्हणजे चारी खाणीचे प्राणी असंख्य आहेत ना हो. संख्या तरी मोजता येते का? म्हणजे 84 लक्ष जीव येणे आणि ते सगळे कशापासून वाढतात? पाण्यापासून वाढतात. आणि असे कित्येक प्राणी जन्माला येतात, मरतात, पुन्हा जन्माला येतात, पुन्हा मरतात. म्हणजे असंख्य प्राणी येत आणि जात. म्हणजे बघा, समजा समर्थ म्हटले मृत्यू नसता तर सगळी काय झाली असती हो? आत्ताची एवढी गर्दी झाली, सगळीकडे काय झाली? गर्दी झाली. समर्थ म्हटले जर मृत्यू हा विषयच नसता तर माणसांना काय झालं असतं? एका एका घरात राहायला जागा तरी पुरली असती का? खापर पंजाबापासून सगळे एकाच घरात, काय गोंधळ माजला असता हो? किती भांडणं झाली असती हो? काय म्हणजे काय प्रकार झाला असता? म्हणून समर्थ म्हटले मृत्यू आहे. समर्थांनी मृत्यू दिलेला आहे. मृत्यू आहे म्हणून जन्म मरण आहे म्हणूनच काय होतंय? एक पिढी गेली की दुसरी पिढी येते ना जन्माला. परंतु प्रत्येक पिढीमध्ये पाणी गरजेचं आहे. समर्थ म्हटले अरे भरपूर पैसा आहे आणि पाणीच नाही. भरपूर आहे जगामध्ये, सगळ्या विश्वामध्ये सगळ्यात श्रीमंत आहे आणि पाणीच नाही प्यायला. त्या व्यक्तीला पाणीच नाही प्यायला. त्या पैशाचा काय उपयोग आहे का? समर्थ म्हटले ढिगाने पैसा आहे. ढिगाने म्हणजे खोली भरून पैशाच्या नोटा पडल्यात आणि त्याला मध्ये बसवलाय. जगेल का तो? काय नाही द्यायचं, फक्त नोटा द्यायच्या आणि त्याला म्हणायचं की काय नाही, या नोटा घे आणि जगेल का? किंवा सोनं द्यायचं, खूप सोनं द्यायचं. ज्याला खूप आवड आहे ना सोन्याची, समर्थ म्हटले खूप सोनं द्यायचं आणि त्याला म्हणायचं बस इथं सोन्यापाशी, तुला पाणी मिळणार नाही फक्त. चालेल का? तो काय म्हणेल हो? हे सोनं नको, काय नको मला, मला काय द्या? पाणी द्या. कारण का हो? पाणी खूप अत्यंत महत्त्वाचं आहे. समर्थ म्हटले पाणी हे आपलं जीवन आहे. पाण्याशिवाय आपण काय होऊ शकत नाही, जगू शकत नाही. म्हणून समर्थ म्हटले पाणी फार महत्त्वाचं आहे. या 84 लक्ष जीव योनीला वाढण्यासाठी पाणी काय आहे? फार महत्त्वाचं आहे. आणि असे अनेक प्राणी जन्माला येतात जातात. कित्येक जण श्रीमंत व्यक्ती येतात, परंतु असा एक तरी श्रीमंत आहे का? समर्थ म्हटले की तो बिना पाण्याचा जगतोय. असा एकही शोधून सापडणार नाही. एका बाजूला पैसे ठेवायचे खूप सारे आणि एका बाजूला तहानलेला माणूस ठेवायचा आणि त्याच्याजवळ पाणी ठेवायचं. त्याला म्हणायचं की तुला पैसे पाहिजेत का पाणी पाहिजे? दोन्हीपैकी एकच मिळेल. तो काय घेईल हो? काय घेईल याचा विचार आपण केला पाहिजे. काय घेईल हो? पाणी घेणार. कारण का हो? अत्यंत म्हणजे अत्यंत तहानलेला माणूस ते पैसे बघणार सुद्धा नाही. का हो? कारण त्याला माहीत आहे मी पाणी नाही पिलो तर काय होईल? मरून जाईल. माणूस भीतो कशाला हो? मरणाला भीतो. म्हणून समर्थ म्हटले पाणी हे खूप अत्यंत गरजेचं आहे. म्हणून तर सगळीकडं वृक्षारोपण करतात ना, समर्थ करतात सगळीकडं. पाणी वाचवा, पाणी जिरवा, सगळीकडं चाललंय ना हो.
सरकार सगळे योजना करतात. आपण पण काय केलं पाहिजे हो, प्रमाणात पाणी वापरलं पाहिजे. कारण का हो, या पाण्यावरतीच आपलं काय आहे, जीवन आहे. आणि तेच जर संपवलं आपण, ते जर संपुष्टात आणलं, तर समर्थ म्हटले आपण जगू शकणार नाही किंवा कुठलेच प्राणी जगू शकणार नाही. 84तला कुठलाच प्राणी पाण्याशिवाय जगू शकत नाही. म्हणून असे असंख्य प्राणी आजपर्यंत जन्माला आले गेले, परंतु सगळे काय हो, पाणी पिऊनच वाढले ना. बिगर पाण्याचं कुणीही म्हणजे असा कुणी दाखवा की तो पाणीच पित नाही आयुष्यात, असं एकही माणूस शोधून सापडणार नाही. कारण पाणी हे काय आहे, जीवन आहे. मग ते पाणी कशाच्याही स्वरूपात असू शकतं. समर्थ म्हटले लिक्विड जरी दिलं तरी त्यात काय आहे हो, पाणीच आहे. शरीरामधील रक्त जरी असेल तर ते रक्त काय आहे हो, पातळ पाणीच आहे ना. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, त्या पाण्याशिवाय माणूस काय होऊ शकत नाही, जगू शकत नाही. तत्वांचे शरीर झाले, अंतरात्म्या सगट वळले, त्याचे मूळ जो शोधिले तो उदक रूप. 5 तत्वांचे सगळे शरीर झालेलं ना हो, पंचमहाभूतांचं शरीर आहे ना हे. म्हणजे आत्म्या सकट हे काय आहे, तत्वांचं शरीर आहे. पंचतत्वांचं बनलेलं आहे ना. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचतत्वांपासून शरीर बनलेलं आहे. पण त्याचं मूळ पाहिलं तर काय आहे हो, पाणीच आहे. म्हणजे या सगळ्याचं मूळ, शरीराचं मूळ पाहिलं तर काय आहे, पाणीच आहे. शरत्काळीचे शरीरे पिळपिळो झिरपती निरे, उभय रेते एकत्रे मिसळती रक्ती. शरत्काळीची शरीरे, जेवढी काही शरीरं आहेत, समर्थ काय म्हटले, जेवढं म्हणजे अन्नापासूनच काय होतो, अन्नरसाचा देहरस व देहरसाचेच काय होतो, शुक्रशोणित होऊन त्यांचं काय होतं, मिलन होऊन, म्हणजे अन्नरस व देहरस या 2 रसांच्या योगाने ती काय वाढते, ती वाढीच लागतं ना देह. म्हणजे समर्थ काय म्हटले, ते शुक्र एकत्र येतात ना, शुक्र आणि शोणित एकत्र येऊन पिंडाची उत्पत्ती होते. परंतु समर्थ म्हटले ते शुक्र आणि शोणित काय आहे हो, पाण्यापासूनच बनलेले आहे ना, पाणीच असतं ना. म्हणजे समर्थाने इथं काय सांगायचं, खूप फोडून सांगतात हो समर्थ आपल्याला. आपण एवढा विचार करतच नाही. आपण एकच विचार करतो, मला आता काय खायला मिळालं आणि मी नंतर काय खाणार. आपल्याकडे एवढाच पिंडाकडे विचार, माझं घराचं कसं होणार, माझ्या मुलांचं कसं होणार, माझ्या नवऱ्याचं कसं होणार. आपण एवढाच विचार करू नये. आपल्याला हा बाहेरचा विचारच येत नाही की बाबा रे, आपली उत्पत्ती कशी निर्माण म्हणजे आपण निर्माण कसं झालं असेल, असा कधी विचार तरी केलाय का हो. अरे मी पण कुणाच्या तरी उदरातूनच काय झालंय हो, माझी वाढ झाली ना. मग माझं मूळ कोण आहे, तर कोण आहे हो, उदकच आहे. समर्थ म्हटले शुक्र आणि शोणित ज्या वेळेस एकत्र नसतात त्यावेळेस ते कशात असतात हो, पाण्याच्या स्वरूपात शरीरामध्ये असतात ना. आणि ते एकत्र झाल्याच्या नंतर समर्थ म्हटले ते काय होतंय हो, गोळा तयार होतोय ना देहाचा, नंतर त्याला हातपाय जोडले जातात. म्हणून समर्थ म्हटले सोपी गोष्ट नाही आहे ही. कारण सहजासहजी पिंड निर्माण होत नाही हो. बघा, एवढं सोपं नाही आहे. समर्थ म्हटले पिंड निर्माण करण्यासाठी केवढी मोठी प्रोसेस आहे हो. म्हणजे प्रत्येक प्राण्यांचं घ्या, माणसाचं घ्या, काही असू द्या. समर्थ म्हटले यामध्ये काय लागतं, शुक्र आणि शोणित हे असल्याशिवाय पिंडाची उत्पत्ती निर्मिती होऊ शकत नाही. आणि हे जे आहे ते कशापासून निर्माण झालेलं आहे हो, पाण्यापासून निर्माण झालेलं आहे. आपण एवढा विचार कधी केलाच नाही ना. आपली बुद्धी फक्त कुठपर्यंत चालते हो, हिनं काय म्हटलं, त्यानं काय म्हटलं, 20 वर्षापूर्वी हिनं माझ्यासाठी काय केलेलं, मला लग्नात काय दिलं नाही, मानपान दिला नाही, याच्यातच आपण काय बसलो हो, अडकून बसलो. समर्थ म्हटले मला हा असा बोलला होता, मला तो तसा बोललेला, मी ह्याचा बदला घेईन, एवढंच. समर्थ म्हटले याच्या पुढं आपला काय हो, आपण विचारच करत नाही ना जास्त, कितीही शिकलेला माणूस असू द्या.
अहो, एक डॉक्टर कितीही शिकलेला माणूस असू द्या, समर्थ म्हटले विचार करण्याची बुद्धी सगळ्याची सारखीच होऊन जाते. कसं ते बघा, एक डॉक्टर असून त्यांच्या खूप जोरात पोटात दुखत होतं. किती दवाखाने केले तरी पोटातलं दुखायचंच राहत नव्हतं. त्यावेळेस एका मित्रानं विचारलं, अरे काय रे, एवढं काय तुला पोटदुखी झाली, असं काय तू खाल्लंय ते तुला पोटात दुखतंय एवढं. त्यावेळेस तो डॉक्टर म्हटला, काय नाही रे बाबा, ते समोरच्या डॉक्टरांनी माझ्यापेक्षा 2 मजले जास्त काढलेत, तेव्हापासून माझ्या खूप पोटात दुखतंय. मग समर्थ म्हटले, एवढं शिक्षण घेऊन उपयोग काय, एवढं शिक्षण घेऊन उपयोग काय, ह्याची पोटदुखी कशामुळं, तर दुसऱ्याची प्रगती झालेली काय होत नाही माणसाला बघवत नाही. समर्थ म्हटले, अरे सगळं इथंच ठेवायचं आहे ना, असली पोटदुखी काय कामाची, याच्यावर कुठलंच औषध नाही. समर्थ म्हटले, अशा पोटदुखीवर कुठलंच औषध नाही, शेवटी काय काय तर जीव घालवतात स्वतःचा, दुसऱ्याचं बघवत नाही, असा विचार करू करू आटे घेऊन मेलीत माणसं. समर्थ म्हटले, एवढा दुसऱ्याचा काय विचार करायचा आहे. समर्थ म्हटले, अरे त्याचं चांगलं आहे, परमेश्वर कृपेने आपल्यालाही 2 वेळचं उत्तमाचं जेवायला मिळतंय, यातच काय म्हणायचं आहे हो, समाधान मानायचं आहे. परंतु माणसाला काय हो, या कलियुगामध्ये मी किती श्रेष्ठ, मी किती श्रेष्ठ. अहो, प्रत्येक पिंडाची उत्पत्ती याच पद्धतीनं झालेली आहे ना. समर्थ म्हटले, याच्यापेक्षा वेगळं काय नाही आहे. मग कुठल्या जाती धर्माचा असेल, प्रत्येक देह असं नाही की हा वेगळ्या धर्माचा आहे म्हणून तो काय आकाशातून पडला, त्याला या सुकृत शोणीचा काय संबंधच नाही त्याच्याशी, तो डायरेक्ट आला जन्माला, असं होतच नाही. समर्थ म्हटले, कुठलाही देह घ्या, समर्थ म्हटले याच पद्धतीनं प्रत्येक देहाची उत्पत्ती झालेली आहे. म्हणून समर्थांनी आपल्याला पिंडोत्पत्ती निरूपण नाम आणलंय. समर्थ म्हटले, पिंडाची उत्पत्ती, अहो तो कुठल्या जाती धर्माचा असू दे. समर्थ म्हटले, इथं विषय जाती धर्माचा नाही आहे. समर्थ म्हटले, अरे पिंडाचा आहे. अहो, प्रत्येक पिंड तेवढाच महत्त्वाचा आहे ना हो देवासाठी, त्यानंच प्रत्येकाला जन्माला घातलंय ना, त्यानंच प्रत्येकाचं लिहून ठेवलंय ना, प्रत्येकाची वेळ काळ त्यानंच लिहून ठेवली आहे ना, त्याच्याच हातात आहे ना सगळं, आणि त्यानंच आपल्या सर्वांना निर्माण केलंय. तरी देखील आपण काय करतो, आपला अहंकार आपल्याला काय करू देत नाही, उत्तमाचं जीव जगू देत नाही. संतांना या गोष्टीचं कधी का संतांना त्रास झाला नाही सांगा बरं. संतांना एवढा लोकांनी त्रास दिला तरी देखील संतांनी कधी रागराग नाही केला, कारण संत काय म्हणत होते, त्रास देणारे अज्ञानी आहेत हो. त्यांना जर तेवढं ज्ञान असतं की दुसऱ्याला त्रास दिल्याने काय आपल्याला काय भोगायचं येईल, असं जर ज्ञान त्यांना असतं तर त्यांनी त्रास दिलाच नसता ना. म्हणून संत लोक, जे लोक त्रास देत होते त्यांना काय म्हणत होते हो, अज्ञानी लोक म्हणायचे. काय नाही त्यांच्याकडं ज्ञान नाही, नॉलेज कमी आहे, अज्ञानी आहेत. जे ज्ञानी आहेत ते असं लांड्याला बड्या करणारच नाही. समर्थ म्हटले, अज्ञानी लोक भ्रष्टाचार करतात. परमेश्वराला इथं काय सांगायचंय, अज्ञानी लोक भ्रष्टाचार करतात, ज्ञानी लोक भ्रष्टाचार कधीच करणार नाहीत. का सांगा बरं, कारण ज्ञानी लोकाला जाणीव असते की काय हो, एक ना एक दिवस आपण जे वाईट कर्म केलंय ते कर्म आपल्याकडे चालून येणार आहे. आपण जर आज भ्रष्टाचार केला तर हा कधी ना कधी उघड होणारच आहे. असं नाही आहे की हा भ्रष्टाचार केला आहे ना कधी उघड झालाच नाही, असं होऊ शकत नाही. समर्थ म्हटले, अरे जो जास्त भ्रष्टाचार करतोय ना त्याला वाटत असतं की काय, त्याला सवय लागून गेलेली असते हो की पैसे खाऊनच काम करायचे. पण समर्थ म्हटले, किती दिवस करणार पैसे खाऊन, एक दिवस असा येतो उजडतो की तो त्या जाळ्यात सापडतो आणि आहे तेवढी कमाई काय होते हो, सगळं सापडतं ना. म्हणून समर्थ म्हटले, अरे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की जो ज्ञानी आहे, ज्यानं खरोखर ज्ञान अर्जित केलंय, तो त्या मार्गाला जाणारच नाही ना. कारण त्याला ज्ञानी जो आहे त्याला माहीत आहे ना,
आपण जर चुकीचं कर्म केलं तर आपल्याला काय होणार आहे हो, त्याची शिक्षा भेटणार आहे. म्हणून तो कधी चुकी करतच नाही. म्हणून संतांनी जे काही चुकत होती लोक, त्यांना काय म्हणलंय हो, अज्ञानी म्हटलंय. सरळ सरळ काय म्हटलंय हो, अज्ञानी म्हटलंय. अन्न रस देह रस रक्त रेते बांधे मुस रस द्वये सावकास वाढू लागे. अन्न रस देह रस काय सांगितलं हो इथं, अन्न रसाचा देहरस व देहरसाचे शुक्र शोणित होऊन त्यांचे म्हणजे ते एकत्र आले की त्याचं काय होते हो, पिंड निर्मिती होते. आणि नंतर काय होते हो, सावकाश एका दिवसात पिंड निर्माण होत नाही. समर्थ म्हटले 9 महिने 9 दिवसामध्ये प्रत्येक दिवशी त्या पिंडाची काय केली जाते हो, प्रत्येक दिवशी त्या पिंडाचं काय होत असते, वाढ होत असते. लक्षात ठेवा. म्हणजे प्रत्येक घटक काय उणीव राहू नये म्हणून ते काळ काळ दिलाय ना हो. प्रत्येक प्राण्यामात्रांचा काय आहे हो, प्रसूती काळ वेगवेगळा आहे. शेळी 5 महिन्यात विते सांगायचं, आता तुम्हाला माहिती आहे ते गोष्ट सांगू आपण. शेळी किती दिवसात विते, 5 महिन्यात. गाई किती महिने लागतात, 9 महिने 9 दिवस. म्हशीला किती लागतात, 10 महिने 10 दिवस. म्हणजे हा प्रसूती काळ काय आहे हो, भिन्न भिन्न आहे. कशामुळे भिन्न आहे, तर त्या शरीराची वाढ होण्यासाठी तेवढा कालावधी लागत असेल ना. म्हणून समर्थ म्हटले प्रत्येक प्राणीमात्राचा, कोंबडीची पिल्लं किती दिवसात निघतात हो, 21 दिवसात निघतात. बरोबर ना. मग कुत्र्याचा काळ वेगळा आहे, प्रसूती काळ वेगळा आहे. मांजरीचा प्रसूती काळ वेगळा आहे. सशाचा प्रसूती काळ वेगळा आहे. समर्थ म्हटले प्रत्येक पिंडाचा काय आहे हो, वाढ होण्याचा कालावधी वेगवेगळा आहे. परंतु हे सगळे कशापासून निर्माण होतात व शुक्र आणि शोणित ते कशापासून, शुक्र आणि शोणित कशापासून निर्माण झालेले असतात, उदकापासूनच. आणि ते एकत्र येऊन मूस बांधली जाते समर्थ म्हटले. आणि परत त्या देहाची काय होते हो, वाढ होते. आणि पुढं पुढं तो देह काय होतो, वाढू लागतो ना. मग एकदा पूर्ण वाढ झाली, मनुष्य देहाला 9 महिने 9 दिवस लागतात. एकदा पिंड तयार झाला की काय येतं हो, तो पिंड बाहेर येतो ना. म्हणून समर्थ म्हटले प्रत्येक देह वेगवेगळ्या कालावधीनुसार वाढतो, परंतु तो कशापासून निर्माण झालेला असतो, उदकच महत्त्वाचं आहे या सगळ्यांमध्ये. समर्थांना हे सांगायचं की उदक फार महत्त्वाचं आहे. वाढता वाढता वाढले कोमळाचे कठीण झाले, पुढे उदक पैसावले नाना अवेवी. बघा, वाढता वाढता वाढले, एकदम असा देह वाढत नाही. समर्थ म्हटले ती मूस म्हणजे ती शुक्र आणि शोणित होऊन त्यांची काय होते, मूस बांधली जाते. आणि ती मूस जसजशी वाढीत लागते तसतसं काय होते हो, कोमळाचं कठीण होऊन उदकाच्या योगाने अनेक अवयव बनतात. बघा, सुरुवातीला काय असतं, नुसतं गोळा म्हणजे पातळ असतं पोटामध्ये. 1 महिना 2 महिन्यात कठीण नसतं हो. शरीर कसं असतं, पातळ पातळ स्रव असतो. आणि तो नंतर काय होतो, घट्ट होऊन म्हणजे कठीण होऊन त्याचं विविध अवयवामध्ये काय होते, त्याची निर्मिती होते. संपूर्ण होता बाहेरी पडे, भूमीस पडता मग ते रडे, अवघ्याचे अवघेच घडे ऐसे आहे. कुणाचं काय वेगळं होतंय का समर्थ म्हटले, नाही. म्हणजे हा या जाती धर्माचा आहे म्हणून त्याचा वेगळा जन्म होतोय, त्याचं वेगळ्या पद्धतीनं प्रसूती होते, असं होतंय का समर्थ म्हटले, नाही. प्रत्येक देहाचं काय होतंय समर्थ म्हटले, देह काय होतो म्हणजे पूर्ण वाढ झाली म्हणजे शरीर पूर्ण तयार झाल्यानंतरच बाहेर येतं ना ते मूल. मग मूल जन्माला आलं म्हणतो ना आपण. आणि जमिनीवर पडलं ते म्हणजे जमिनीवर पडल्यावर रडू लागते, सगळ्याचे सगळेच घडते, ते असेच घडते. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, कुठलाही देह जाती धर्माचा असेल तरी प्रत्येक देहाचा असंच घडतं हो, वेगळं काही घडत नाही. का दुसऱ्या ह्या धर्मातलं ह्या जातीतलं मग ते पडलं की लगे हसायला लागलं असं होत नाही. समर्थ म्हटले प्रत्येक म्हणजे समर्थ
काय सांगायचं आहे, कुठल्याही जाती धर्माचा देह असेल तरी देखील प्रत्येक पिंडाची उत्पत्ती अशाच प्रकारे होते हो. मग हा ह्या धर्माचा आहे म्हणून त्याची उत्पत्ती 8 महिन्यातच होते, 6 महिन्यातच तो जन्माला येतो असं होते का हो? समर्थ म्हटले नाही होत हो. समर्थ म्हटले कुठलाही मनुष्य घ्या, प्रत्येकाची उत्पत्ती अशाच प्रकारे काय झालेली आहे, निर्माण झालेले आहे. इथं काय भेदभाव नाही, हे लक्षात ठेवा. देवापाशी भेदभाव नाही आहे. हा ह्या जातीचा आहे म्हणून त्याला वेगळं शरीर बसवलं, हा ह्या जातीचा आहे म्हणून त्याला वेगळं शरीर बसवलं, असा भेदाभेद त्या परमेश्वराकडं नाही. भेदाभेद मनुष्य करतो. समर्थ म्हटले तो परमेश्वर करत नाही, कारण त्यानं प्रत्येक देहाची निर्मिती तोच करतोय आणि उत्तम प्रकारे करतोय. हा ह्या जातीचा म्हणून त्याला चांगलं सांभाळतोय, हा ह्या जातीचा म्हणून त्याला चांगलं सांभाळत नाही, असा तो अंतरीचा अंतरात्मा कधीही करत नाही. लक्षात ठेवा. म्हणून निर्माण करणारानं सांगितलंय, लिहून ठेवलंय आपल्यासाठी की बाबा रे, कुठलाही देह घेतला म्हणजे जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती जरी घेतला आणि जगात सगळ्यात गरीब जरी व्यक्ती घेतला तरी प्रत्येकाच्या देहाची उत्पत्ती अशा प्रकारे झालेली आहे. लक्षात ठेवा. शुक्र आणि शोणित यांचं मिश्रण होऊन तो गोळा हळूहळू कठीण होऊन त्याचं प्रत्येक अवयवात काय झालं हो, रूपांतर झालं. आणि हे सगळं शक्य कशामुळं होतंय? समर्थ सांगतात की हे सगळं पाण्यामुळे, उदकामुळे हे सगळं शक्य होतंय. परमेश्वर कोणातही भेदभाव करत नाही. भेदभाव हा माणसाने स्वतःच्या सोयीसाठी केलेला आहे हो. परंतु काय काय लय खूप अति करतात. काय करतात हो? अति करतात. समर्थ म्हटले अरे अति करू नका, अति करू नका. कारण का हो, मनुष्य म्हणून जन्माला आलोय आपण, आपल्याला माणसासारखं राहता आलं पाहिजे. मनुष्य ही जात आणि मानवता हा धर्म समर्थांनी आपल्याला अखंड शिकवला आहे. म्हणून समर्थ म्हटले माणसासारखं वागायचं आहे हो. कारण माणसाला काय दिलेले आहे? बुद्धी दिलेली आहे. म्हणून समर्थ म्हटले अखंड माणसासारखं वागायचं आहे, माणसासारखं आचरण करायचं आहे, जनावरासारखं आचरण करायचं नाही. आपल्यामध्ये जसा कलियुगाला सुरुवात झाली आहे तसं काय व्हायला लागले हो, सगळीकडं असं डोळे बंद करावेत असं काय घडतायत हो, अनुचित प्रकार घडतायत. समर्थ म्हटले परंतु समर्थ म्हटले या सगळ्यांवरती आळा आणण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे हो. समर्थ म्हटले एका व्यक्तीचं हे काम नाही आहे, प्रत्येकाच्या अंतरी जाणीव निर्माण व्हायला पाहिजे की काय नाही, आपण पण काय लागतो, देणं लागतो आणि आपण काहीतरी दिलं पाहिजे, ही भावना प्रत्येक देहामध्ये निर्माण झाली पाहिजे. म्हणून समर्थ म्हटले की अरे संपूर्ण जगामध्ये ह्याच रीतीने प्रत्येक म्हणजे मनुष्य देह घेतला तरी संपूर्ण जगामध्ये काळा असू द्या, गोरा असू द्या, मध्यम वर्णाचा असू द्या, प्रत्येक देह याच पद्धतीनं निर्माण होतो आणि याच पद्धतीनं बाहेर येतो आणि बाहेर आल्यानंतरही याच पद्धतीने वाढतो. कुणातही भेदभाव नाही. समर्थ म्हटले कारण का हो, प्रत्येकाची उत्पत्ती करणारा एकच आहे. प्रत्येक मग तो कुठल्या जाती धर्माचा असेल तरी प्रत्येकाची उत्पत्ती करणारा तोच आहे, हे लक्षात घ्या. आणि समर्थ म्हटले याची जाणीव प्रत्येकाकडं राहायला पाहिजे. कुडी वाडे कुबुद्धी वाडे, मुळापासून अवघेच घडे, अवघेच मोडे आणि वाडे देखता देखता. कुडी वाडे कुबुद्धी वाडे. विषय विकार हे देहाबरोबर येत नाहीत. समर्थ म्हटले काय हो, म्हणजे देह ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेसच विषय विकार पण काय होतात तो लगे जन्माला येतात. लक्षात ठेवा. कारण जन्मलेल्या बाळाचं कधीही चरण स्पर्श करायचा का हो, कारण ते निष्पाप असतं, त्याच्याकडं कुठलाही विषय विकार नसतो. आणि ज्याच्याकडं विषय विकार नसतो तो देव असतो. लक्षात ठेवा. म्हणजे देवाचं स्वरूप जर बघायचं असेल, देव कसा असेल हे जर बघायचं असेल तर ते जन्मल्या बाळ बघायचं. कारण का हो, आपण लगे मधाचं बोट दिलं की त्याच्याकडं काय येतो, लगेचच लोभ येतो बघा. लगेच ते दुसरं बोट धरलं की ते चोकायला सुरुवात करतं बघा, म्हणजे आलं ना लोभ. म्हणून समर्थ म्हटले जन्मल्या बाळ काय असतंय हो,
परमेश्वराचं स्वरूप असतंय. कारण परमेश्वर याच्यापेक्षा वेगळा नाही हो. ज्याच्याकडं विषय विकाराचा लवलेशही नाही असा तो कोण आहे हो? तो परमेश्वर आहे. आणि त्या बाळामध्ये काय नसतो, जन्मल्या जन्मल्या कोणताही विषय विकार नसतो. ज्या वेळेस आपण मधाचं बोट बोडवून त्याच्या तोंडात चोकायला देतो त्यावेळेस त्याला ती गोडी लागते. म्हणून कुठलंही बोट गेलं की ते काय करतं, चोकायला बघतं, कितीही लहान जीव असला तरी. म्हणून समर्थ म्हटले की कुठलाही कुडी वाडे कुबुद्धी वाडे, म्हणजे देहाबरोबर म्हणजे लगेचच पिंड जन्माला आला की विषय विकार नसतात. हळूहळू ते विषय विकार काय होतात तो वाढीस लागतात. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचं आहे, जशी कुडी वाढते तशी कुबुद्धी वाढत जाते. ओ कुडी वाडे कुबुद्धी वाडे, मुळापासून अवघेच घडे, अवघेच मोडे आणि वाडे देखता देखता. कुडी वाडे कुबुद्धी वाडे. म्हणून समर्थ म्हटले कधीही लक्षात ठेवा, कुडी वाडे कुबुद्धी वाडे, म्हणजे जशी देह वाढत जातो तसे विषय विकार काय होतात वो वाढतात. म्हणून समर्थ म्हटले सावध राहायला पाहिजे हा. म्हणजे देह वाढत जातो त्याच्याबरोबर काय होते हो, देहबुद्धी वाढत जाते. हे सगळेच आरंभापासूनच होत असते ना. आणि हा म्हणता काय हो, सगळंच वाढतं आणि मोडतं. म्हणजे पुढच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व जीवांचा क्रम काय आहे हो, एकच आहे ना. म्हणजे जशी देह वाढतो तशी काय वाढते हो, कुबुद्धी वाढते हो माणसाची. आणि मग त्यातच त्याचा काय होतो, मृत्यू होतो ना, आणि परत जन्म होतो. म्हणजे समर्थ म्हटले ही साखळी चालूच आहे ना. जन्म मृत्यूच्या साखळीमध्ये काय अडकलंय हो, जन्म मृत्यूच्या साखळीमध्ये समर्थ म्हटले की जे कुबुद्धी म्हणजे कुबुद्धीमुळं म्हणजे विषय विकारांमुळं आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. लक्षात घ्या. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, कुडी वाडे कुबुद्धी वाडे, मुळापासून अवघेच घडे, अवघेच मोडे आणि वाडे देखता देखता. अहो सगळी कुडी जशी वाढते तशी कुबुद्धी वाढत जाते. म्हणजे विषय विकार वाढत जातात आणि वाढता वाढता एवढे वाढतात, एक दिवस माणूस मरून जातो तरी ते विषय विकार काय होतात हो, त्याच्याबरोबरच काय होतात हो, निघून जातात ना. असं नाही की ते ह्याच्यातले विषय विकार बाहेर येऊन दुसऱ्याच्यात शिरलेत, असं नाही. समर्थ म्हटले जो एवढे विषय विकार वाढतात की माणूस त्यातच मरतो, परंतु त्याच्या लक्षात येत नाही की आपल्याला विषयांनी फसवलंय. म्हणजे कुडी वाढे कुबुद्धी वाढे, वाडे आणि मोडे देखता देखता. पुढे अवघियांचे शरीर दिवसेदिवस झाले थोर, सुचो लागला विचार काही काही. काय हो, पुढे अवघियांचे शरीर म्हणजे पुढे सगळ्यांचे शरीर दिवसेंदिवस काय हो मोठे होऊन त्यात थोडा थोडा काय होतो, विचार सुचू लागतो ना. सगळ्याचं शरीर मोठं मोठं होत जातं तसं विचार हे काय होतात तो बदलत जातात ना. आणि कुबुद्धी वाडे म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचं, 16 आपण म्हणतो ना 16व्या वरीच धोक्याचं. का म्हटलं असेल हो, कारण 16व्या वर्षीच माणसाकडं काय येतात हो, तरुणपणी विषय काम वासना वगैरे येतात. काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय चिंता सगळे विकार काय होतात हो, जागे होतात. म्हणून नेहमी हा वाक्य वापरतात ना, 16वं वरीच धोक्याचं. का म्हटलंय असं, की ह्या वयातच ज्ञानेश्वरांनी स्वतःच्या इंद्रियांवरती विजय मिळवला ना. म्हणजे या सर्व विषयांवर सर्व इंद्रियांवर विजय मिळवून ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहायला सुरुवात केली ना 16व्या वर्षी. मग समर्थ म्हटले 16व्या वर्षी धोक्याचं नाही, अरे 16व्या वर्षीच शिकायचंय काय करायचं काय नाही ते लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला जीवनामध्ये काय करायचंय हे या 16व्या वर्षातच आपल्याला शिकता आलं पाहिजे हो. कारण समर्थ म्हटले याच वयात एकतर आपण घडतो किंवा एकतर बिघडतो. लक्षात घ्या. म्हणून समर्थ म्हटले आपल्याला बिघडायचं नाहीये, घडायचंय, लक्षात ठेवा. मग म्हणून काय सांगितलं, पुढे अवघयांचे शरीर दिवसेंदिवसे झाले थोर, सुचो लागला विचार काही काही. फळामध्ये बीज आले तेने न्याय तेथे झाले, ऐकता देखता उमजले सकळ काही. फळामध्ये बीज आले, पुढे म्हणजे
मुळामधील बीज. आता आपण झाड उगवताना काय लावतो? बीज लावतो ना. आणि ते बी काय होतं? पुढं मोठं झाड होतं, त्याला फळं लागतात आणि ते मुळातील बीज त्या फळामध्ये जातं ना. म्हणजे मुळामधील बीज फळामध्ये यावे त्याप्रमाणेच येथे घडले ना. पाहिले व ऐकले म्हणजे सर्व काही काय होते? समजू लागते ना. म्हणजे लक्षात घ्या, किती झाड मोठं होतं. समर्थ म्हटले एवढं झाड मोठं होतं की जे बी लावलेली, एक बी लावलेली, त्याच्या असंख्य बिया त्या फळांमध्ये निर्माण होतात ना. म्हणून समर्थ म्हटले लक्षात घ्यायचंय, सगळ्यांचंच असंच आहे ना. मूळ कोण आहे आणि मुळापासूनच काय होते? उत्पत्ती होते आणि पुढे जाऊन त्याचा विस्तार वाढतो ना. सगळा काय होतो? विस्तार वाढतो आणि पुन्हा बीज म्हणजे सगळं निर्माणच होत राहतं ना. वाढतंच ना. दिवसेंदिवस काय होतं? वाढच होते ना. म्हणजे वंशावळ वाढतच राहते ना. खुंटते का कधी? नाही. समर्थ म्हटले वाढतच राहते. कुठल्या ना कुठल्या ह्याच्यामध्ये ती काय होत असते? अखंड काय असते? वाढत असते. बीज उदके अंकुरती, उदक नसता उडून जाती, एके ठाई उदक माती होता बरे. आता बी म्हटलं तर बी काय होतं? पाणी असेल तिथंच उगवतो. पाणी आणि मातीचा संयोग आला की बी काय होतं? त्याला लगे अंकुर फुटतो. परंतु एखादं बी दगडावर जर ठेवलेलं असेल तर ते काय होतं? ते कधीच त्याला बीज म्हणजे पाणी नसेल तर ते काय होतं? बी उडून जातं, नासून जातं, कुजून जातं, पण उगवत नाही. म्हणजे बी उगवण्यासाठी काय महत्त्वाचं आहे? समर्थ म्हणतात की उदक आणि माती एकत्र झाली तरच काय होतं? बीज उगवतं ना. अन्यथा बीज उगवत नाही. समर्थ म्हटले कारण का बीज उगवण्यासाठी पाणी आणि माती एकत्र येणं गरजेचं आहे. तसं समर्थ म्हटले पिंडाची उत्पत्ती निर्माण होण्यासाठी आपल्याला माहिती आहे ना, शुक्र आणि शोणित हे एकत्र आले पाहिजेत ना, तरच ह्या पिंडाची काय होते? उत्पत्ती होते. तसं पाणी आणि इथं समर्थांनी उदाहरण काय दिले? पाणी आणि माती एकत्र आली तरच ह्या बीजाला काय फुटणार आहे? अंकुर फुटणार आहे. अन्यथा हे बीज काय होणार आहे? उडून जाणार आहे. ते बीज उगवणारच नाही. कशामुळं उगवणार नाही? का तर माती आणि पाणी नाही म्हणून. दोहीमध्ये असता बीज, भिजून अंकुर सहज, वाढता वाढता पुढे रीज उदंड आहे. दोहीमध्ये असता बीज म्हणजे उदक आणि पाणी. नुसतं उदक आणि पाणी असून उपयोगाचं नाही. तिथं काय पाहिजे? बीज पाहिजे. आणि ती बीज काय झालं पाहिजे? पाणी आणि मातीमध्ये काय झालं पाहिजे? भिजलं पाहिजे. म्हणजे सहज काय होतो? त्या झाडाचा अंकुर काय होतो? वाढू लागतो व पुढे पुष्कळच काय होतो? आनंद होतो ना. झाड उगवले आपल्याला किती आनंद होतो. आंब्याची कुई लावली आणि आंब्याला काय आलं? कोंब फुटला तर आपल्याला किती आनंद होतो. समर्थ म्हटले तसंच आहे. आंब्याची कुई नुसती दगडावर ठेवून उपयोगाच आहे का? घरात फरशीवर वर्षानुवर्षे जरी ती कोय ठेवली तरी तिला अंकुर फुटणार नाही. अंकुर फुटायचा असेल आंब्याचं झाड जर उगवायचं असेल तर त्याला काय पाहिजे? माती आणि पाणी पाहिजे. म्हणजे माती आणि पाणी एकत्र येऊन त्यामध्ये ती कुई काय झाली पाहिजे? भिजली पाहिजे. तरच तिला काय येणार आहे? अंकुर येणार आहे. आणि तिला अंकुर आल्यानंतर आपल्याला काय होणार आहे? आनंद होणार आहे. म्हणून कुठल्याही बीजाला म्हणजे कुठल्याही झाडाचं फळ बीज घ्या, ते उगवण्यासाठी पाणी आणि माती पाहिजे. म्हणून या देहामध्ये पण काय पाहिजे? अखंड काय पाहिजे? पाणी. कुठलं पाणी पाहिजे? अध्यात्मरूपी श्रवणरूपी पाणी पाहिजे. तरच हा देह काय होऊ शकतो? तगू शकतो. लक्षात घ्या. या विषय विकार एवढे प्रबळ आहेत की त्यांच्यापासून जर आपल्याला वाचायचं असेल आणि आपल्याला जर शेवटचा दिवस गोड जर करायचा असेल तर समर्थ काय म्हणतात की आपल्याला काय करता आलं पाहिजे? पाणी सारखं समर्थांनी पाण्याचं महत्त्व का दिलंय? कारण श्रवणरूपी पाणी फार महत्त्वाचं आहे.
काय जरी नसेल तरी श्रवणरूपी पाणी फार महत्वाचं आहे. इकडे दोही मध्ये असता बीज, बिजोन अंकुर सहज, वाढता वाढता पुढे रिज उदंड आहे. इकडे मुळ्या धावा घेती, तिकडे अग्रे हेलावती, मुळे अग्रे द्विधा होती. बीजापासूनच निर्माण होतात ना झाडं. म्हणजे मुळ्या खाली जमिनीत काय होतात, पसरत असतात व शेंडे काय होतात व वर वाढतात ना. म्हणजे अशा प्रकारे बीजापासून मुळ्या व शेंडे काय होतात, वेगवेगळे होतात ना. मूळ कुठं जातं, खाली जातं जमिनीत, आणि शेंडा काय होतो, वाढतच जातं ना. जेवढं झाड मोठं असेल वरती तेवढ्या त्याच्या मुळ्या काय असतात व खोल खाली असतात ना. आंब्याचं झाड घ्यायचं पूर्वीच्या काळीचं, खूप मोठं घेरदार झाड असेल, म्हणजे त्याचा शेंडा खूप उंच असेल, तर त्या झाडाची मुळं देखील काय असतात व खूप खोलवर पसरलेले असतात. म्हणजे बीज उगवल्यानंतर मुळाकडे वेगळंच वाढतं आणि शेंड्याकडे काय होतं, वेगळंच वाढतं. इकडे मुळ्या धावा घेती, तिकडे अग्रे हेलावती, मुळे अग्रे द्विधा होती. बीजापासून मुळ्या चालिल्या पाताळी, अग्रे धावती अंतराळी, नानापत्री पुष्पी फळी लगडली झाडे. बघा, झाडांचा आकार बघायला गेलो तर मुळ्या कुठं जातात, पाताळात चाललेले असतात. जेवढं मोठं झाड कितीही उकरलं तर त्याच्या मुळ्या निघत नाहीत. बघा, मोठमोठे झाडांचे म्हणजे मुळ्या कुठं जातात, पाताळाकडे जातात. आणि आकाशाकडे कोण जातो, शेंडे. झाडाचे शेंडे कुठं जातात, आकाशाकडे जातात. म्हणजे मुळ्या पाताळात जातात व शेंडे आकाशात जाऊन पाने, फुले, फळे यांनी झाडे काय होतात लगडून जातात. म्हणजे समृद्ध होतात ना. पत्र पुष्पांनी काय होतात झाडे समृद्ध होतात. फळावडील सुमने, सुमनावडील पाने, पानावडील अनुसंधाने, काष्टे अवघी. फळावडील सुमने म्हणजे फळ, म्हणजे फळापेक्षा फुले वडील व फुलापेक्षा पाने मोठी ना. म्हणजे फळाच्या आधी काय येतं, फुल, फुलांच्या आधी काय येतात, पाने. म्हणजे ह्याच क्रमाने पानाहून सर्व काष्टे काय आहेत म्हणजे झाडाची लाकडं अगोदर काय आहेत, सगळ्यात जास्त वडील आहेत. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, बाबा आधी झाडाची काय आहेत, फांद्या वगैरे ज्या आहेत त्या सगळ्या श्रेष्ठ आहेत. त्यानंतर काय श्रेष्ठ आहे, पानं श्रेष्ठ आहेत. त्यानंतर फुलं श्रेष्ठ आहेत आणि त्यानंतर फळं श्रेष्ठ आहेत. म्हणजे हा क्रम काय आहे सगळीकडं चालूच आहे. काष्टावडील मुळ्या बारीक, मुळ्या वडील ते उदक, उदक आळून कौतुक भूमंडळाचे. काष्टावडील मुळ्या बारीक म्हणजे काष्टाहून बारीक मुळ्या वडील. म्हणजे बघा, जे मूळ असतं ते काय असतं, खूप जाड असतं, आणि मुळ्या काय असतात, बारीक असतात. तरी पण मुळ्या काय आहेत, त्यांना वडील आहेत. का तर सगळ्यात अगोदर काय उगवतं, मुळ्या उगवतात, लक्षात घ्या. आणि मुळ्याहून कोण श्रेष्ठ आहे, वडील, पाणी. म्हणजे मुळ्याहून पाणी वडील, म्हणजे पाणी आटूनच पृथ्वी तत्वाचा हा काय वृक्षरूप विस्तार बनलाय ना. म्हणजे पाणी आटूनच हे सगळं काय आहे, भूमंडळ बनलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात की सगळ्याच्या अगोदर पाणी फार महत्वाचं आहे. आणि पाणी आटूनच काय झालेलं ही सगळी पृथ्वी निर्माण झालेली आहे. याची ऐसी आहे प्रचिती, तेव्हा सकळा वडील जगती, जगती वडील मूर्ती आपो नारायणाची. काय सांगितलं, याची ऐसी आहे प्रचिती. म्हणजे त्याला म्हणजे म्हणजे आपाला वडील कोण आहे, अग्निदेव. आणि अग्निदेवाला वडील कोण आहे, वायुदेव. आणि वायुदेवाला कोण आहे म्हणजे त्याला अंतरात्म्याचा स्वभाव म्हणजे काय आहे, चेतना. म्हणजे सगळ्याला वडील आहे ना, कोण ना कोण. ते समर्थांना सांगायचंय. आणि अंतरात्म्यालाही वडील कोण आहे अंतरात्म्याचा स्वभाव म्हणजे काय आहे, चेतना ना. चेतना, जाणीव आहे म्हणून तर आपण बोलू शकतो, चालू शकतो ना. अन्यथा अंतरीच्या अंतरात्म्यानंच काय हालचाल नाही केली
तर आपण हालचाल करू शकणार आहे का? म्हणजे हे सगळं श्रेष्ठ आहे, सगळं हे समर्थ आपल्याला सांगतायत की एकाहून एक श्रेष्ठ आहे हो. तया वडील अग्निदेव, अग्नी वडील वायोदेव, वायोदेवा वडील स्वभाव अंतरात्म्याचा, सकळा वडील अंतरात्मा, त्यासी नेने तो दुरात्मा, दुरात्मा म्हणजे दुरी आत्मा अंतरला तया. काय सांगितलंय हो? सकळा वडील अंतरात्मा. आता देहामध्ये जेवढं काय आहे या सर्वांचा कोण आहे हो महत्वाचं? म्हणजे सर्वाहून वडील कोण आहे? अंतरात्मा आहे. हे सिद्ध झालं ना. म्हणजे सगळ्यांपेक्षाही श्रेष्ठ कोण आहे हो? अंतरात्मा आहे. हे आपण जे म्हणतोय मूळ, खोड, पाणी, अग्नी, समर्थ म्हटले या सर्वांपेक्षाही पंचमहाभूतांपेक्षाही श्रेष्ठ कोण आहे हो? अंतरात्मा आहे. आणि त्याला जो जाणीत नाही तो म्हणजे अंतरात्म्याला जो कोण ओळखत नाही त्याला काय म्हटलंय समर्थांनी? दुरात्मा म्हटलंय हो. ज्याला जो अंतरीचा अंतरात्मा असून देखील अंतरीच्या अंतरात्म्याची जाणीव घेत नाही, त्याची ओळख घेत नाही, तो कोण होय? समर्थ म्हणतात दुरात्मा होय. आणि दुरात्मा म्हणजे ज्याला अंतरात्मा दुरावला आहे, अंतरला आहे तो. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय? आपल्याला काय घ्यायची हो? जाणीव घ्यायची हो. अंतरात्म्याची काय घ्यायची हो? जाणीव घ्यायची. जो अंतरात्म्याची जाणीव घेत नाही तो कोण होय हो? दुरात्मा. जवळी असो न चुकले, प्रत्ययास नाही सोकले, उगेच आले आणि गेले देवाच करिता. काय सांगितलं इथं समर्थांनी? जवळी असो न चुकले. अहो तो अंतरीचा अंतरात्मा जवळ आहे ना. समर्थांना इथं काय सांगायचंय? अंतरीच्या अंतरात्म्यामुळेच प्राणी जन्माला येतात आणि त्याला प्रत्येक प्राणी अंतरीच्या अंतरात्म्यामुळेच काय येतात तो जन्माला येतात. आणि त्याची ओळख न घेतल्यामुळे काय होतात हो? फुकट जातात ना. समर्थांना काय सांगायचंय? आपण जोपर्यंत आहे आपल्या देहामध्ये, जोपर्यंत तो अंतरीचा अंतरात्मा आहे तोपर्यंतच आपल्याला त्या अंतरीच्या अंतरात्म्याची काय घेता आली पाहिजे? ओळख घेता आली पाहिजे हो. परंतु आपण काय करतो? आयुष्यभर प्रत्येक प्राणी काय करतो? तो अंतरात्मा जवळ असून मनुष्याला काय होत नाही हो? सापडत नाही. काय होत नाही? सापडत नाही. का सापडत नाही? कारण त्याला काय नसते हो? त्याचा अनुभव घेण्याची काय नसते? गोडीच नसते ना. आणि त्या अंतरात्म्यामुळेच प्राणी जन्माला येऊन त्याला न ओळखल्यामुळे काय जातो? व्यर्थ जातो. म्हणजे त्या अंतरात्म्याला प्रत्ययानं न पाहिल्यामुळे जवळी असून प्राणी चुकले असे होऊन ते फुकट गेले आणि आले आणि गेले असं होतंय ना. म्हणून समर्थ म्हटले अंतरीचा अंतरात्मा आहे तोपर्यंतच आपल्याला त्या अंतरीच्या अंतरात्म्याची काय घेता आली पाहिजे? ओळख घेता आली पाहिजे. नाहीतर खाए पिएंगे ऐश करेंगे और क्या. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय? नुसतं खाऊन पिऊन मजा मारून तुम्हाला मोक्ष मिळणार नाही. तुम्हाला या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका मिळणार नाही. आपण जन्माला आलोय कशासाठी आणि करतोय काय याची जाणीव प्रत्येकाला पाहिजे हो. समर्थ म्हटले आपल्याला अंतरीच्या अंतरात्म्याची काय घ्यायची? प्रत्येक जीवाला काय घ्यायची व ओळख घ्यायची. म्हणूनच आपल्याला हे म्हणजे प्रत्येक मनुष्यानं ओळख घेतली पाहिजे हो त्या अंतरात्म्याची. अन्यथा आपण काय ठरू? दुरात्माच ठरतोय. कारण जन्माला येऊन आपलं आयुष्य फुकट घालवतोय आपण. या जन्मामध्ये जर त्या अंतरात्म्याची ओळख नाही घेतली तर पुन्हा आपल्याला 84 लक्ष योनीच्या फेऱ्यात काय होतंय हो? अडकावं लागतंय. म्हणून समर्थांनी ओवीच लिहून ठेवली की जवळी असो न चुकले, प्रत्ययास नाही सोकले, उगेच आले आणि गेले देवाच करिता. नुसता बाकीचा देवदेव केला, 50 बकरी कापली, मोजा प्रत्येकानं आपण किती किती कापली आतापर्यंत. समर्थ म्हटले नुसता देवदेव केला हो आयुष्यभर, परंतु त्या अंतरीच्या अंतरात्म्याची ओळखच घेतली नाही. नुसतंच सगळे देवदेव पालते घातले, सगळे विश्वातले सगळे देव पालते घातले. पालते घातले म्हणजे काय हो?
की धुंडाळले, सगळ्या देवाला जाऊन आला. समर्थ म्हटले उपयोग नाही. जो जवळ आहे त्याची ओळख घेता आली पाहिजे. म्हणजे जो जवळ असून आपल्याला काय होत नाही हो, त्याची ओळख घेता येत नाही. म्हणून प्राणी कष्टात, कष्ट म्हणजे आपल्याला कष्ट का आहेत समर्थ म्हटले, कारण का हो आपण काय करतोय, जवळ असून त्या अंतरेच्या अंतरात्म्याची काय घेत नाही, शेवटपर्यंत ओळख घेत नाही. म्हणून आपल्याला दुःख आहेत. म्हणून समर्थ म्हटले, अरे सगळी तीर्थाटनं जरी फिरून आला तरी काय उपयोग नाही, कारण तो अंतरीच्या अंतरात्म्याची ओळख जर घेतलीच नाही, त्या अंतरीच्या अंतरात्म्याला काय केलं नाही, ओळखलंच नाही, तर सगळं जीवन आपलं काय आहे हो, व्यर्थ आहे हो. जन्मा येऊन केली हानी. म्हणजे समर्थांना काय सांगायचं आहे, भयंकर इस्टेट कमावली, परंतु अंतरी शोधूनच नाही पाहिलं की आपण चुकतोय काय, बरोबर काय, आपली उत्पत्ती कशामुळं झाली, आपण कशामुळं आजपर्यंत जिवंत आहे, याची आपल्याला काय नाही हो, जाणीवच नाही. आपण सर्वजण जिवंत आहोत, याला महत्त्वाचं कारण काय हो, अंतरीचा अंतरात्मा. अंतरीचा तो आंतरिक कार्याला आहे म्हणून आपण खातोय पितोय ऐश करतोय, परंतु आपण त्याची ओळख कधीच घेतली नाही. कारण आपण काय हो, स्वार्थी आहे, आळसी आहे. आपल्याला काय फक्त 2 वेळचं जेवण उत्तमाचं राहायला खायला मिळालं की बस. समर्थ म्हटले एवढ्यानं काय होणार नाही. अरे तुला अंतरीच्या अंतरात्म्याची ओळख घेताच आली पाहिजे. आणि अंतरीच्या अंतरात्म्याला आपण देहामध्ये असतानाच ओळखलं तर आपल्याला मोक्ष मिळेल हो. अन्यथा मोक्ष कुणी बघितलाय समर्थ म्हटले. मोक्ष मोक्ष आपण म्हणतोय, परंतु मोक्ष म्हणजे काय फुकटचा नाही हो. आज 84 लक्ष जीवयोनीच्या फेऱ्यातून सोडवायचंय. सोपं आहे का? कुणीही म्हणू द्या रस्त्यावर की काय हो मी मोक्ष मिळवून देणारा साधू आहे, मी मोक्ष. समर्थ म्हटले अजिबात नाही, कारण ते सगळं काय ढोंग आहे. कारण मोक्ष मिळवून देणं सोपं नाही आहे. सद्गुरू परंपराच आपल्याला काय करून देऊ शकते हो. त्या सद्गुरू परंपराच अखंड आपल्याला काय करू शकते, अंतरात्म्याची ओळख करून देऊ शकते. म्हणून त्याला शरण जाता आलं पाहिजे हो. अंतरात्म्याची ओळख आपल्याला याच जन्मामध्ये त्याला ओळखायचं आहे आणि त्याची सेवा करायची. लक्षात घ्या, अन्यथा आला आला आणि पाणी वाहतच गेला, काय उपयोग नाही. समर्थ म्हटले जीवनामध्ये किती तुम्ही कमवलं त्याला कोणी विचारत नाही, तुम्ही काय करता हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही काय करता म्हणजे काय, समर्थांना सांगायचं आहे की त्या अंतरीच्या अंतरात्म्याची ओळख आपल्याला घेता आली पाहिजे. म्हणून सकळा वडील देव, त्याशी होता अनन्य भाव, मग हे प्रकृतीचा स्वभाव पालटो लागे. काय सांगितलं इथं हो, म्हणून सकळा वडील देव, सगळ्यांचा म्हणून सर्वा वडील तो अंतरात्मा देव होय ना. देव ही तर समर्थाने कुणाला म्हटलंय हो, अंतरीच्या अंतरात्म्याला. म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे, तर तो अंतरीचा अंतरात्मा. आणि त्याच्याशी एकरूप झालं म्हणजे मग या प्रकृतीच्या स्वभावात काय होऊ लागतो, बदल होऊ लागतो. म्हणून आपल्याला एकरूप कोणाशी व्हायचंय हो, त्या अंतरीच्या देवाशी एकरूप व्हायचंय. आपल्याला त्याला हे समाधान देता आलं पाहिजे हो. बघा, आपल्याला आपण एखादं काम चांगलं केलं, कार्य चांगलं केलं तर आतून आनंद होतो. म्हणजे तो आनंद कोणाला झालेला असतो, त्या अंतरीच्या अंतरात्म्याला झालेला असतो. पण आपण एखादं जुलूम, अन्याय, अत्याचार एखाद्यावरती करत असू तर त्या अंतरात्म्याला सुख प्राप्त होणार आहे का हो. तो अंतरीच्या अंतरात्म्याला सहन होत नाही, म्हणून तो काय होतो, नाराज होतो. परंतु आपल्या लक्षात येत नाही की काय आपण काय करतोय, आपण आलोय कशासाठी आणि आपल्याला करायचं काय, हे सगळं काय झालंय हो, विसरलोय. म्हणून सकळा वडील देव, त्याशी होता अनन्य भाव, मग हे प्रकृतीचा स्वभाव पालटो लागे. करी आपुला व्यासंग, कदापि नव्हे ध्यानभंग, बोलणे चालणे वेग, पडोचे नेदी. काय सांगितलंय, करी आपुला व्यासंग. काय सांगितलंय हो, की तो सर्वांचा वडील अंतरात्मा म्हणजे
वडील जो अंतरात्मा त्यानं जे जे उत्पन्न केले ते सर्व पाहिले पाहिजे ना. समर्थ म्हणतात की म्हणून सकळा वडील देव त्याशी होता अनन्य भाव, मग हे प्रकृतीचा स्वभाव पालटोय लागे. म्हणजे पाहिलं पाहिजे ना त्यानं काय काय निर्माण केलंय. हे आपण काय सांगितले समर्थांनी इथं बघा, सर्वा वडील अंतरात्मा देव होय त्याच्याशी एकरूप झालं म्हणजे मग या प्रकृतीच्या स्वभावात काय होतो, बदल होऊ शकतो. आणि पुढे जाऊन काय समर्थ म्हणतात, असा अनन्य झालेला पुरुष आपला उद्योगधंदा व्यवस्थित करीत असूनही आपल्या ध्यानामध्ये खंड पडू देत नाही. म्हणजे बघा, ज्याला बोलण्या चालण्यात कुठेही चूक होऊ देत नाही असा ध्यान असतं. म्हणजे करी आपुला व्यासंग कदापि नव्हे ध्यानभंग, बोलणे चालणे वेग पडोची नाही ती. बघा, ज्याला जाणीव आहे की काय हो, म्हणजे असं अनन्य होता आलं पाहिजे हो, त्या अंतरात्म्याशी काय होता आलं पाहिजे. समर्थ म्हणतात अनन्य होता आलं पाहिजे. आणि असा अनन्य झालेला पुरुष उद्योगधंद्यामध्ये काय परिणाम होत नाही हो त्याच्या. तो अखंड काय असतो, अनन्य असतो. म्हणजे एखाद्या ठिकाणी नोकरी जरी करत असेल तरी उत्तम रीतीने तो काय करत असतो, नोकरी करत असतो. आणि ती नोकरी करत असताना त्याला काय असते व जाणीव असते की काय हो, आपण कुठलंही चुकीचं कर्म करायचं नाही. प्रत्येकाला सेवा देण्यासाठी आपण ह्या खुर्चीवर बसलोय आणि ती आपल्याला निष्कामतेनं आपल्याला काय देता आली पाहिजे व सेवा देता आली पाहिजे. या विचारानं जो झपाटलेला असतो तोच खरा काय हो, अनन्य झालेला पुरुष होय हो. अंतरात्म्याशी जो अनन्य आहे तो काय करतो, अंतरीचा अंतरात्मा कशानं खुश होईल याकडे त्याचं लक्ष असतं. लक्षात ठेवा. म्हणून तो अखंड काय करत असतो, प्रयास करत असतो की काय हो, कसं का होईना काय करायचं, आपलं सगळं व्यवस्थित करून आपल्या ध्यानामध्ये कुठला काय पडू देत नाहीत. ते अशा व्यक्ती खंड पडू देत नाहीत. अखंड बघा, त्याचा उद्योगधंदा बी व्यवस्थित चाललेला असतो, परमार्थही व्यवस्थित चाललेला असतो. असे कित्येक उदाहरण आहेत की ज्यांनी कशाचाही विचार न करता अखंड काय केलंय हो, परमार्थ केलाय. म्हणून समर्थ म्हटले करता आलं पाहिजे. जे वडिली निर्माण केले ते पाहिजे पाहिले, काय काय वडील केले किती पहावे. जे वडिली निर्माण केले ते पाहिजे पाहिले, म्हणजे बघा, वडील म्हणजे कोण, अंतरात्मा, त्यानं काय काय उत्पन्न केलेलं आहे ते आपल्याला पाहिलं पाहिजे. पण सगळेच त्यानं उत्पन्न केले ते किती म्हणून पाहणार. बघा, समर्थ म्हटले पाहता आलं पाहिजे हो, त्या अंतरीच्या अंतरात्म्यानं काय काय निर्माण केलंय हे आपण आपल्याला पाहता आलं पाहिजे. पण समर्थ म्हटले पाहून पाहून किती पाहणार हो, अखंड सगळ्याच्या अंतरी तो कार्याला आहे. सगळीकडे आहे, जिथं देह म्हणून आहे म्हणजे जिथं सजीव आहेत तिथं तो अंतरीचा अंतरात्मा प्रत्येक ठिकाणी कार्याला आहे. समर्थ म्हटले आता त्यानं काय काय उत्पत्ती निर्माण केली ही बघायला आपल्याला तरी एवढा वेळ आहे का. पण तरी पण देखील समर्थ म्हणतात की आपल्याला काय करता आलं पाहिजे, बघता आलं पाहिजे. जो तो वडील जेते चेतला तोची भाग्य पुरुष झाला, अल्पचेतने तयाला अल्पभाग्य. तो वडील जेते चेतला काय सांगितलंय हो, तो सर्वांचा वडील अंतरात्मा जेथे प्रकाशित होतो तोच भाग्यवान पुरुष खरा. म्हणजे तो थोडा प्रकाशित झाला तर थोडे भाग्य मिळाले. म्हणजे त्याच्या प्रकाश चेतना अल्प तर भाग्य अल्प, चेतना पूर्ण तर भाग्य ही काय हो, पूर्ण. लक्षात घ्या की तो सर्वांचा वडील अंतरात्मा जिथं प्रकाशित होत तोच भाग्यवान पुरुष खरा ना. म्हणजे तो थोडा प्रकाशित झाला तर भाग्य काय मिळणार आहे हो, थोडंच मिळणार आहे. आणि तो जास्त प्रकाशित झाला, पूर्ण प्रकाशित झाला तर भाग्य पण काय होणार आहे हो, पूर्ण भाग्य मिळणार आहे. म्हणून काय करता आलं पाहिजे हो, त्या वडिलांना खुश करता आलं पाहिजे हो. तया नारायणाला मनी अखंड आठवावे ध्यानी, मग ते लक्ष्मी तयापासून जाईल कोटे. बघा, तया नारायणाला मनी अखंड आठवावे
ध्यानी. म्हणजे समर्थाने इथं काय सांगायचंय, तो नारायण म्हणजे कोण हो, अंतरीचा अंतरात्मा. म्हणजे समर्थाने इथं काय सांगायचंय, ध्यानामध्ये अखंड त्याचं स्मरण करायचंय. मग त्याची लक्ष्मी म्हणजे प्रकृती त्याच्यापासून म्हणजे त्याला सोडून कुठं जाणार आहे हो, कुठंच जाणार नाही. म्हणजे दृश्यातही समर्थ म्हणतात की काय हो, आपण बघा काय करतो, नुसती लक्ष्मीची पूजा करतो रोज. मग समर्थ म्हटले लक्ष्मी कुठं असते हो, नेहमी नारायणाच्या चरणाजवळ असते. म्हणून लक्षात एक गोष्ट ठेवायची की आपण जर नारायणालाच भजलं तर लक्ष्मी तिथून कुठं जाणारच नाही हो, लक्षात घ्या. म्हणजे लक्ष्मीचं प्रेम कुणावर आहे, सर्वात जास्त नारायणावर. आणि जर आपण नारायणाचीच पूजा केली तर लक्ष्मी कुठंही जाणार नाही. कारण समर्थांनी लिहून ठेवलंय, तया नारायणाला म्हणी अखंड आठवावे ध्यानी, मग ते लक्ष्मी तयापासून जाईल कोठे. नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी, या कारणे तो शिवावी कोणीतरी काया. काय सांगितलं हो, नारायण असे विश्वी म्हणजे त्या तो नारायण विश्वात काय हो, भरून पावलाय ना, भरून राहिलाय ना. मग त्याची पूजा करावी म्हणजे त्याला संतुष्ट करावे. म्हणून नारायणाची पूजा करणे झाल्यास कोणत्या तरी एका देहाचा काय करावा, संतोष करावा. म्हणजे त्याची पूजा करणे म्हणजे सर्वभूती त्याला पाहणे आणि सर्व भूतांचा काय करणे हो, संतोष करणे ना. म्हणजे लक्षात घ्या, त्या नारायणाची पूजा म्हणजे काय हो, सर्वभूती त्याला काय हो, पाहणे होय. किती समर्थांनी आपल्याला सुंदर असं काय केलंय हो, शिकवलंय. उपासना शोधून पाहिली तो ते विश्व पाळती झाली, न कळे लीळा परीक्षिली नवचे कोणा. काय सांगितलंय हो, उपासना शोधून पाहिली. उपासना काय केली, शोधून पाहिली. म्हणजे ह्यावरून उपासना म्हणजे काय याचा शोध घेतला तर तिचे विश्वव्यापक स्वरूप काय होते हो, दिसून येते ना. म्हणजे उपासना म्हणजे काय याचा शोध घेतला पाहिजे ना, तिचे घेतला तरच आपल्याला तिचं काय होतंय हो, विश्वव्यापक स्वरूप तिचं दिसून येतंय. म्हणजे उपासना म्हणजे काय हो, विश्वाचा संतोष, प्रतिपाळ सर्व म्हणजे भूतांतरात्मा जो नारायण त्याला सर्वभूती पाहणे म्हणजे सर्व भूतांना सुखावणे, त्यांचा प्रतिपाळ करणे म्हणजे उपासनेचे मूळ शोधून पाहता. ह्याप्रमाणे उपासना विश्वपाळती काय होते, दिसून येते. हीच खरी उपासना आहे हो. ही त्या नारायणाच्या लीलेची परीक्षा दुसऱ्या कोणालाही करता येणार नाही. लक्षात ठेवा, उपासना करताच आली पाहिजे हो. ऐसी म्हणजे समर्थांनी इथं काय सांगितले, उपासना सकळा ठाई आत्मा राम कोठे नाही, या कारणे ठाई ठाई रामे आटोपिले. म्हणजे उपासना काय पाहिजे, सकळा ठाई आहे हो. उपासना ही सर्वांच्या ठाई आहे. म्हणून समर्थ म्हटले उपासना करता आली पाहिजे तरच नारायण खुश होणार आहे. नारायणाला जर खुश करायचं असेल तर उपासना करता आली पाहिजे. आणि नारायण खुश झाले की आपोआप लक्ष्मी खुश होणार आहे. म्हणजे आपला जेवढा अट्टहास संसारातला चाललाय ना लक्ष्मीला खुश करायचा, तर समर्थ म्हटले आधी नारायणाला खुश करता आलं पाहिजे. नारायण खुश झाले की आपोआप लक्ष्मी खुश होणार आहे. म्हणून नारायणाला काय करायचं, समर्थ म्हटले अखंड भजायचे, नारायणाला सोडायचं नाही. ऐसी माझी उपासना आणिता नये अनुमाना, नेऊन घाली निरंजना पहिलीकडे. काय सांगितले हो, ऐसी माझी उपासना आणिता नये अनुमाना. म्हणजे माझी उपासना इतकी व्यापक आहे की तिचे अनुमान करता येत नाही. म्हणजे मूळ मायेच्या पलीकडे असणारे जे निर्मळ ब्रह्म, तेथे ती उपासकाला काय होते, नेऊन सोडते ना. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, ही माझी ही उपासना आहे ती अनुमानाने आकळायची नाही. म्हणजे अनुमानाने कळणार नाही नुसतं वरवर बघून, त्याला स्वतः उपासना करता आली पाहिजे. म्हणजे अंतरात्मा नारायण याचीही उपासना मूळ माये पलीकडेचे निरंजन. म्हणजे ही उपासना मूळ माये पलीकडचे काय हो, निरंजन निर्गुण विमल ब्रह्म
ते नेऊन सोडते ना. म्हणजे मायेतील समर्थांना इथं काय सांगायचंय की बाबा उपासना कुठं नेऊन सोडते हो आपल्याला? निरंजन निर्गुण विमळ ब्रह्म तिथं नेऊन सोडते हो. म्हणून उपासना श्रेष्ठ आहे. उपासना करताच आली पाहिजे समर्थांनी सांगितलंय. म्हणजे उपासनेचं महत्त्व एवढं समर्थांनी इथं दिलंय की नारायणाला जर खुश करायचं असेल, नारायण खुश तर लक्ष्मी जास्त खुश, लक्षात घ्यावा. तर समर्थांना इथं काय सांगायचंय बाबा, नारायणाला खुश करायचंय ना, तर त्याला आपल्याला तसं पद्धतीनं काय करता आलं पाहिजे व भजता आलं पाहिजे. अन्यथा आपण त्याला खुश करू शकत नाही. नारायण खुश तर लक्ष्मी खुश. म्हणजे एकदा का लक्ष्मी खुश झाली की आपल्याला कुठल्याच अडचणी राहणार नाहीत ना. देवाकरिता कर्मे चालती, देवाकरिता उपासक होती, देवाकरिता ज्ञानी असती किती एक. काय सांगितलंय हो? देवाकरिता कर्म चालती म्हणजे अंतरात्मा देव, सर्व कर्म मार्ग त्याच्यासाठीच आहेत ना. उपासना त्याच्यासाठी, उपासक त्याचे, ज्ञान व ज्ञानी त्याच्यापर्यंत सर्व कर्ममार्ग जगामध्ये काय होतात हो? चालतात. कोणी उपासक होतात अथवा कित्येक काय असतात हो? ज्ञानी असतात. ते सगळे कोणामुळे हो? देवामुळेच असतात. आणि देवासाठीच ना, त्या अंतरीच्या अंतरात्म्यासाठीच करतात ना हे सगळं. म्हणून समर्थांनी काय सांगितलं, ऐशी माझी उपासना आणिता नाही अनुमाना, नेहून देवा करिता म्हणजे देव नेऊन घाली निरंजना पहिलीकडे, देवाकरिता कर्मे चालती, देवाकरिता उपासक होती, देवाकरिता ज्ञानी असती किती एक. काय सांगितलंय? देवाकरिता कर्मे चालती म्हणजे देव अंतरीचा अंतरात्मा त्याच्यासाठीच काय होतात हो? सगळी कर्म आणि उपासना चालू असते. नाना शास्त्रे नाना मते, देवची बोलीला समजते, नेमका नेमक व्यस्ता व्यस्ते कर्मानुसार. काय सांगितलंय हो? नाना शास्त्रे नाना मते, अनेक शास्त्र आणि अनेक मत असतात ना हो, की देवच बोललाय की काय हो? अनेक शास्त्र म्हणलं की अनेक मते येणार. मग नेमक व बाष्कळ, व्यवस्थित व अव्यवस्थित सर्व काही काय आहे हो? जीवांच्या कर्मानुसार देवाला सारेच करावं लागते. म्हणजे त्यात आपल्याला पाहिजे ते घ्यावे, घेण्यासारखे असेल तेवढे घ्यावे, आपल्या अधिकाराप्रमाणे आपण चालावे. हे बरं. म्हणजे समर्थाने इथं काय सांगायचंय बाबा, आपल्याला जेवढं झेपतंय तेवढंच घ्यायचंय. म्हणजे नाना शास्त्रे नाना मते, देवाची बोलला समजते, नेमका नेमक व्यस्ता व्यस्ते कर्मानुसार. म्हणजे बघा, जे काही आपण बघा म्हणतो का नाही, मला हे भेटलंच नाही, माझ्या मैत्रिणीला असं भेटलं. म्हणजे समर्थ म्हटलं तर जे काही भेटलं ते काय हो? त्याच्या कर्मानुसार. कारण काही दिसायला जरी सुंदर नसली तरी तिला काय मिळतं? सुंदर घर मिळतं, सगळं मिळतं. मग समर्थ म्हटले तसं जे काही मिळतं ते कोणा काशावर अवलंबून आहे व सगळं कर्मानुसार आहे. म्हणून आपल्याला जे दुःख आहे ते कशामुळं आहे? समर्थ म्हणतात ते आपल्या कर्मानुसार. देवास अवघे लागे करावे, त्यात घेऊ तितके घ्यावे, अधिकारासारखे चालावे म्हणजे बरे. देवास अवघे लागे करावे. समर्थाला इथं काय सांगायचंय की देवाचं सगळं काय करावं लागतं? करावं लागतं ना. म्हणजे देवास अवघे लागे करावे, मग त्यात घेऊ समर्थाने तर काय सांगितलंय? देवाचं आपल्याला करावंच लागतं. म्हणजे समर्थाने तर काय सांगायचंय, आपण एखादा चुकीचा शब्द बोललेला असेल तरी काय करावं? समर्थ म्हटले क्षमा असावी. म्हणजे ज्याला जेवढं घेऊ वाटतंय ह्या ग्रंथामधून तेवढं घ्या, आणि ज्याला वाटतं हे योग्य नाही ते सोडून द्यावं. समर्थ म्हटले सगळंच अयोग्य आहे असं नाहीये. ग्रंथांमध्ये बरंचसं काही काय आहे घेण्यासारखं आहे. समर्थ म्हणतात घेण्यासारखं जेवढं आहे तेवढं घ्या, आणि जे तुम्हाला आवडत नाही ते काय करावं? इथंच सोडून जा ना. समर्थ म्हटले इथंच सोडून जा. काय घ्यायचं ते म्हणजे श्रवणामध्ये आपण गेलो तर श्रवणामध्ये पण समर्थांनी हाच बोध लागू पडतोय हो आपल्याला सगळीकडे, की आपल्याला एखादं आवडत नाही हो, वक्ता काय बोललेलं काय होत नाही, पटत नाही, रुचत नाही. म्हणून समर्थ म्हटले की अरे बाबा तुला घ्यायचंय तेवढं घे, आणि जे झेपत नाही ते काय कर? सोडून दे ना, तिथंच सोडून दे.
पण हिला काय वाटत असतं की मला काय होतंय, मला कळाय पण पाहिजे आणि मी वंचित नाही राहिली पाहिजे असं ना. समर्थ असं म्हटले, नाही रे, नावं ठेवू नका, परमार्थाला काय ठेवू नका, नावं ठेवू नका. आपल्याला जावं वाटलं जायचं, नाही जावं वाटलं घरी बसायचं. आणि गेलो तरी समर्थ म्हटले, जे योग्य आहे तेवढंच घ्यायचं आणि जे अयोग्य आहे ते काय करायचं, सोडून टाकायचं. काय करायचं, सोडून द्यायचं. आवाहन विसर्जन ऐसेची बोलिले विधान, पूर्वपक्ष झाला जेथून सिद्धांत पुढे. आवाहन विसर्जन म्हणजे आवाहन म्हणजे काय हो, मूळ मायेपासून सर्व ब्रह्मांडाची काय उभारणी म्हणजे आवाहन. विसर्जन म्हणजे काय हो, उत्पत्तीच्या उलट क्रमाने होणारी ब्रह्मांडाची काय हो संवारणी म्हणजे काय हो विसर्जन. ही दोन्ही कशी होतात हे जाणणे हीच काय आहे हो देवाची उपासना आहे. म्हणजे हिला म्हणजे ही काय समर्थ म्हणतात की पूर्वपक्ष काय आहे की आपल्याला काय विसर्जन आणि काय सांगितलं इथं समर्थांनी, आवाहन आणि विसर्जन. आवाहन म्हणजे काय हो, आपल्याला ओळखायचंय ही उत्पत्ती करणारा कोण आहे. मूळ मायेपासून सर्व ब्रह्मांडाची उभारणी म्हणजे काय आहे हो, आवाहन आहे. विसर्जन म्हणजे काय हो, साहजिकच ह्या ब्रह्मांडाची काय आहे संवारणी म्हणजे काय विसर्जन. आपल्याला विसर्जन, आवाहन, विसर्जन हे काय केलं पाहिजे, ओळखता आलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हटले, आवाहन विसर्जन ऐसेची बोलिले विधान, पूर्वपक्ष झाला जे येथून सिद्धांत पुढे. आपल्याला काय करता आलं पाहिजे हो, आवाहन विसर्जन शोधता आलं पाहिजे हो. आवाहन म्हणजे काय समर्थ म्हटले, मूळ मायेपासून आपण जन्माला कसं आलो याची माहिती. आणि विसर्जन म्हणजे काय हो, ब्रह्मांडाची संवारणी कशी झाली हे विसर्जन, हे आपल्याला पाहता आलं पाहिजे. वेदांत सिद्धांत धादांत, प्रचित प्रमाण नेमस्त, पंचीकरण सांडून हित वाक्यार्थ पाहावा. काय सांगितलंय, वेदांत सिद्धांत धादांत, प्रचित प्रमाण नेमस्त, पंचीकरण सांडून हित वाक्यार्थ पाहावा. म्हणजे समर्थांनी इथं काय सांगितलंय, शास्त्र प्रचिती, गुरुप्रचिती व आत्मप्रचिती, यात आत्मप्रचितीचे प्रमाण मुख्य आहे ना. ह्यासाठी पंचकरणाने पिंड ब्रह्मांडाचा विचार करून तो विचार हे काय करून द्यावा, सोडून द्यावा आणि हितकारक असा महावाक्याचा अर्थ पाहावा. म्हणजे विवेक घ्यायचा हो, विवेकानं सगळीकडे पाहता आलं पाहिजे परमार्थामध्ये. शास्त्र, गुरु व आपण ह्या तीन प्रचिती एकरूपेत आणाव्या व पंचकरणाने पिंड ब्रह्मांड विचार करून तो विचार हे काय करावा, सोडून द्यावा आणि महावाक्याचा विवेक पाहावा. म्हणजे समर्थाने इथं काय काय सांगितलंय हो, विवेक घ्यायचा आहे हो सगळ्या ठिकाणी. विवेक पाहिजे अंतरी, तर समर्थ म्हटले ही आहे आपलं कल्याण आहे. विवेक पाहता आला पाहिजे हो. कारण समर्थाने इथं काय सांगितलंय की शास्त्र प्रचिती, गुरुप्रचिती व आत्मप्रचिती या सर्वांमध्ये आत्मप्रचिती फार महत्वाची. आणि आत्मप्रचिती आली तरी देखील समर्थ म्हटले आपल्याला काय करता आलं पाहिजे हो, प्रचिती घ्यायची, परमार्थात प्रचिती घ्यायची हो. समर्थ म्हटले प्रचिती विने श्रवणे बैसोची नाही हो. समर्थ म्हटले परमार्थात प्रचिती घेणं फार महत्वाचं आहे, परंतु ती प्रचिती विवेकानं घ्यायची हो. अन्यथा नुसतंच आला आणि बघितलं लगे विश्वास ठेवला, समर्थ म्हटले नाही. आधी काय घ्यायची, प्रचिती घ्यायची. प्रत्येक गोष्ट बघा आपण चौकशी करून घेतली पाहिजे हो. आपण कसं करतो, एखादं दिसलं एकावर एक फ्री की आपण लगे तिकडे पळतो. समर्थ म्हटले ते फ्री द्यायला काय रिकाम बसलेत का. आपल्याला एवढा सारासार विवेक पाहिजे की नाही रे बाबा ते काय असणार आहे. म्हणजे तुमच्या तोंडून शब्द निघाला तरी तुमचं हे डिव्हाइस काय करतं, सगळं कॅप्चर करतंय. म्हणजे लक्षात घ्या की काय मनुष्य जन्माला येऊन केली हानी असं होऊ नये. म्हणून समर्थांनी
अखंड आत्मदशकामध्ये काय सांगितलंय हो? पिंडोत्पत्ती कशी निर्माण झाली याची जाणीव आपल्या प्रत्येकाला असली पाहिजे. अन्यथा काय होणार आहे हो? आपल्याला जाणीव असली पाहिजे आपली निर्मिती कशी झाली, आपली उत्पत्ती कशी झाली, आपला संहार कसा होणार आहे हे तर आपल्याला कळलंच पाहिजे. शिवाय अंतरीच्या अंतरात्म्याची ओळख आपल्याला घेता आली पाहिजे. वेदांत सिद्धांत धादांत प्रचित प्रमाण नेमस्त पंचकरण सांडून हित वाक्यार्थ पहावा. समर्थ म्हटले सगळं बाजूला ठेवून विवेकानं परमार्थाचा विचार करायचा आहे. सगळं बाजूला ठेवायचंय हो. आंतरी समर्थ म्हटले बाहेर देखावा करायचा नाही. आंतरी सगळं बाजूला सारून फक्त आणि फक्त कॉन्सन्ट्रेट ऑन अंतरात्मा. म्हणजे अंतरात्म्याशी आपल्याला काय करता आलं पाहिजे हो? हित गुज करता आलं पाहिजे. कारण तो अंतरीचा अंतरात्माच एकमेव असा आहे की आपल्याला ह्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून काय होणार आहे हो? सोडवणार आहे. हसण्यावर मुळीच न्यायचं नाही समर्थ म्हटले. कारण या चक्रव्यूहातून जर सुटायचं असेल, जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून जर आपल्याला सुटायचं असेल तर आपल्याला अंतरीच्या अंतरात्म्याची ओळख घेता आली पाहिजे. आणि नुसती ओळख नाही तर समर्थ म्हटले त्याच्याशी आपल्याला काय होता आलं पाहिजे हो? एकरूप होता आलं पाहिजे. प्रचित वेदांत सिद्धांत धादांत प्रचित प्रमाण नेमस्त पंचीकरण सांडून हित वाक्यार्थ पहावा. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे पिंडोत्पत्ती निरूपण नाम समास 9वा. जय जय रघुवीर समर्थ.